जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आदळून सोडणारी ही हृदयद्रावक घटना। माझी पत्नी दीप्ती मुंडे प्रेग्नेन्सीमध्ये 8.5 महिने झालं। कल्पना मॅडम गिट्टे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती। आर्थिक नफा कमवण्याच्या उद्देशानं मृत भ्रूण तब्बल 22 तास त्या मातेच्या पोटात ठेवल्याचा धक्कादायक आरोप पीडित कुटुंबानं केलाय। बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आदळून सोडणारी ही हृदयद्रावक घटना परळी वैजनाथ येथील एका खासगी रुग्णालयात उघडकीस आली आहे। वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेत केवळ उपचारात हलगर्जीपणाच झाला नाहीये, तर माणुसकीला लाजवणारा अमानवीय प्रकारही समोर आलाय। एका गरोदर मातेच्या गर्भात बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही डॉक्टरांनी केवळ आर्थिक नफा कमवण्याच्या उद्देशानं मृत भ्रूण तब्बल 22 तास त्या मातेच्या पोटात ठेवल्याचा धक्कादायक आरोप पीडित कुटुंबानं केलाय। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परळी परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाते। काय आहे हे भयानक प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। परळी येथील रहिवासी वैजनाथ मुंडे यांनी त्यांच्या गरोदर पत्नीला प्रसूतीसाठी एका नामांकित खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं। पत्नीला पोटात असह्य वेदना होत असल्यानं तिला तातडीनं उपचारांची गरज होती। मात्र रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं उपचार सुरू करण्याऐवजी वेळ काढूपणा केला। पीडित कुटुंबाचा आरोप आहे की पत्नीला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारांचं गांभीर्य लक्षात न घेता वारंवार पैशाची मागणी केली। कुटुंबानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पैसे देण्याची तयारी पण दर्शवली, परंतु डॉक्टरांनी योग्य वेळी योग्य वैद्यकीय निर्णय न घेतल्यामुळे गर्भातील बाळाची हालचाल थांबली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला। सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे बाळाचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतरही डॉक्टरांनी त्या मातेला तातडीनं शस्त्रक्रिया करून मृत भ्रूण बाहेर काढण्याऐवजी तिला तसंच सोडून दिलं। पती वैजनाथ मुंडे यांच्या तक्रारीनुसार डॉक्टरांनी तब्बल 22 तास मृत भ्रूण मातेच्या गर्भातच राहू दिलं। या काळात मातेच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता। मृत भ्रूण शरीरात जास्त काळ राहिल्यास सेप्टिक होण्याचा किंवा इतर गंभीर संसर्ग होण्याचा धोका असतो। हे माहीत असतानाही केवळ आर्थिक लाभ लाटण्यासाठी हा प्रकार केला गेल्याचा आरोप कुटुंबानं लेखी तक्रारीत केलाय। या अमानवीय घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित कुटुंबानं आता न्यायासाठी प्रशासनाचे दरवाजे ठोठावलेत। या प्रकरणात डॉक्टर कल्पना गिट्टे यांनी संबंधित रुग्णालय प्रशासनाविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या तक्रारीत डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर केल्याचा, बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आणि मातेच्या जीवाशी खेळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। केवळ पोलीसच नाही तर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांचे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। वैद्यकीय क्षेत्र हे जीवनदान देणारे क्षेत्र मानलं जातं, मात्र परळीतील या घटनेनं पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले। एका मातेची झालेली प्रचंड हेळसांड आणि तिनं सोसलेल्या मानसिक व शारीरिक वेदना पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग आता प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतं आणि दोषी डॉक्टरांवर कधी कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलणं ही काळाची गरज बनली आहे। तुम्ही CS कडे एक अर्ज दिलेला आहे, नेमकं काय प्रकार झाला होता आणि काय मागणी त्या अर्जात केलेली आहे? माझी पत्नी दीप्ती मुंडे प्रेग्नेन्सीमध्ये 8.5 महिने झालं। कल्पना मॅडम गिट्टे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती। चालू असताना 23 तारखेला रोजी माझ्या थोडं पत्नीच्या पोटात थोडं दुखायला लागल्यानंतर तिनं तात्काळ मॅडमला फोन केला की मॅडम असं दुखतंय म्हणून। तर मॅडम सांगितलं की बाबा तुम्ही या इकडे। मग आम्ही गेल्यानंतर मॅडमनं तिथं काही चेकअप केलं नाही, काही सोनोग्राफी केली नाही, काही डोके चेक केले नाहीत। 3 तास सलाईन लावल्यानंतर 3 तासानंतर की सोनोग्राफी चेकअप केली। त्यांना तात्काळ तिथं कळालं की बाबा बाळ के पोटात एक्सपायर झालेलं आहे। मग तिथे सोनोग्राफी असताना सुद्धा त्यांनी दुसरीकडे आम्हाला पाठवलं सोनोग्राफी करण्यासाठी। सोनोग्राफी करण्यानंतर पाठवलं तिकडं दुसरीकडे, तिथं आम्हाला सगळं सांगून टाकले की बाबा असं असं बाळ दगावलंय पोटामध्ये। तिथं नंतर आम्ही मॅडमकडे आलो। मॅडम आम्हाला म्हणल्या की बाबा तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करून आम्ही हे करून देते। नंतर 22 तास ठेवला पोटामध्ये। तसंच ते आईचा पण पोटामध्ये त्रास 22 तास सहन केला तिने। तिला बी तिच्या बी जीवाला धोका होताच आणि बाळ तर गेलेलंच होतं। आता तुमची मागणी एवढीच आहे की बाबा मॅडमला कारवाई करून सगळं हे करून मॅडमला पूर्ण झाली पाहिजे। काय तुमची मागणी? आमची मागणी एवढीच आहे की अशा हलगर्जीपणामुळे माझं बाळ तर दगावलंच आहे, माझ्या बायकोच्या जीवाला धोका होता।
तर माझं एवढीच मागणी आहे की बाबा मॅडमवर कठोर कारवाई झाली पाहिजे.